लेण्याला दिस सोन्याचा उंगवला चैता पाकाचे कोणाला पावली गोय माझी कोणाला पावली आता सगळ्यांना सकाळ सकाळच्या म्हणजे एकविराचे दर्शन आज आम्ही संध्याकाळी घेणार आहोत. तर तुमचे आखरे ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. काल आम्ही ब्लॉग बंद केलं होतं रात्री झोपताना तुम्हाला माहिती, आणि आता स्टार्ट करतो. आम्ही आज 4ला उठलो आणि पाण्यासाठी खूप गर्दी होती. गरम पाणी तिकडे बाजूला चालू आहे बघा, तुम्ही बघू शकता तिकडे. तेवढा वेळ राहणं आम्हाला पॉसिबल नाही. मग आम्ही ट्रकमधून थंड पाणी घेतलं. आपलं थंड पाणी जिंदाबाद, अंगावरून थंड पाणी घेतलं. आता फ्रेश वगैरे झालंय. आता माऊलीच्या भेटीला आता परत आम्ही पायी चालू. आता पहिले चहाचं दर्शन घेऊ. पहिले चहा एकदा पिली तर मग आपला स्टार्ट. नंतर मग आपण माऊलीच्या जी पदयात्रेसाठी आले ती पुन्हा आपण तो वारी चालू करू, सुरुवात करूया. तर पंकू भाऊ, या 2 दिवसाचे प्रवासाचे तुम्हाला कसं वाटलं? एकदम मन प्रसन्न झालं आमचा. माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा मी पायी आलो, पण खूप आनंद झाला ह्या गोष्टीत. म्हणजे आहे काहीतरी ह्याच्यात मजा. मी लोक बोलायची पोरं भाऊ चल चल पदयात्रेला, पण मी नाही बोलायचो. पण या टायमाला मला खूपच आनंद झाला. त्या पदयात्रेचा उत्साह घेतला मी. म्हणजे मातेच्या कृपेने चाललो. आणि उद्या आमचा आजचा प्रवास खडखडीत आहे. घाट चढायचा, मातेच्या कृपेने आम्ही चढू त्या घाटावर. पण सुप्रभात. तर सकाळची अंघोळी चहा नाश्ता करून आता आम्ही परत रवाना होतोय पालखीला. आमच्या सोबत आहेत तर सर्व पालखीचे मित्रमंडळी. अक्षय भाऊ, चेतन भाऊ, भाऊ 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 सर्वजण आहेत. आमचा सकाळचा नाश्ता म्हणजे इथे आम्ही आमची मंडळी थांबले. इथे सोन भाऊ आला घेऊन वडापाव सकाळचा वडापाव. मस्त वडापाव आहे एकदम. आधी पुढे परत नाश्ता आहे, परत पुढे नाश्ता करायचा आपल्याला. काय बोलतो भाऊ? भाऊ काय माहितीये का, आता का नाश्ता करत काय आहेत माहितीये का तुम्हाला? कारण की घाटावर तुम्हाला माहिती आहे किती दुकानं असतात. इकडे भरपूर दुकानं असतात, त्यासाठी इथेच करून घ्यायला. हे घेतो भाऊ. जाम भूक लागली. नाही करून 10 वडापाव आणले सर्व मित्रांसाठी. त्याने खाल्ला नाही, त्याने एकच खाल्ला. एवढे वडापाव आणलेले आहे, 10 आणलेले. भाऊ तिथे रागून कशाला बसले तिथे साईडला? कारण हा माझा पहिलाच वडापाव आहे. आणि तिकडे बोलतात अक्षयने 5 वडापाव खाल्ले. हे चुकीचं आहे का नाही? माझ्यावर पण ब्लेम करतात. तिथे कोणी डोकला खाला? डोकला आणि वडापाव मध्ये फरक असतो. माझ्या पण आणि माझ्यासाठी आता कॉफी आणली, कॉफी. थँक्यू भाऊ, तेजू भाऊ, थँक्यू. तू आता तुझ्या टीव्हीवर बघ हा व्लॉग, चालेल ना? धन्यवाद कॉफी दिल्याबद्दल. काय बोलतोस? तिथे दात ना काढ. पालखीविषयी काय बोलतो तुम्ही? पालखी एकदम मानाची पालखी, म्हणजे एक महाराष्ट्राची मानाची पालखी ही आपली दरवर्षी आपण येतो. हा 4चा वर्ष माझा. या पालखीत खूप अनुभव घेतला मी. काही अडथळा निर्माण होत नाही आईच्या कृपेने. या पालखीचे मला हे सांगा, मॅनेजमेंट म्हणजे रस्त्याला चालन, जेवण रात्रीचा संध्याकाळचा मस्त प्रवास एकदम अतिउत्तम. आपल्या पालखीमध्ये म्हणजे आपली मंडळी जे आपण पालघर विभागातून आलेले आहेत, म्हणजे आपला नवीन मेंबर म्हणजे हा पण भाऊ युट्यूब चालवतो आपल्यासारखी. भाऊ 2 शब्द काय बोलते तुम्ही? जसं तुम्ही माझ्या युट्यूबला प्रेम देता तसं आपल्या भाऊच्या पण युट्यूबला प्रेम द्या.
माझ्या युट्यूब चॅनल आहे प्रथम ब्लॉगर्स. मला पण सबस्क्राईब करा आणि भाऊला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या लोकांना पुढे नेत राहा. भाऊ तुला पालखीविषयी काय बोलू शकता 2 शब्द? काय नाही, यावर्षी कसा माझा पहिला वर्ष आहे. खूप एन्जॉयमेंट करायला भेटते. कल्याणवरून पालखी निघते. आपला संध्याकाळ ते दुपार सांग रात्री सांग, तुम्हाला यांचं मॅनेजमेंट कसं वाटतं? म्हणजे महाराष्ट्राची सर्वात मोठी मनाच्या पालखीला मॅनेजमेंट तर खूप भारी असते. आणि संकेत दादा गायकवाड यांचं खूप आभार व्यक्त करतो, कारण हे खूप हे करतात मेहनत. चला भेटूया पुढे. चला भाऊ, आपण पालखीमध्ये आलेलो आहे. पालखीविषयी तुम्ही काय सांगते? या पालखीमध्ये एकदा तरी येऊन पाहायचं असते. या पालखीची मानाची त्यामध्ये खूप असं सर्वच आहे की सांगायला नको. आपण घरी असतो, घरी बाहेर 2 मिनिटं तरी चालायला आपल्या ताकद नसते, तेव्हा आपण गाडी घेऊन जातो. इथे सरसर आपण 3 दिवस कंटिन्यू चालत आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? खूप इथं आईची माया आहे, मग आपण चालतोय. अरे घरी 5 मिनिटं करता आपण जायचं असलं तरी गाडी काढतो. इथे आई माऊलीची माया आहे सर आपल्यावर. हे आपले काका वसईचे. आम्ही लगभग 1 वर्षानंतर भेटले असेल. गेल्या वर्षीपासून आता डायरेक्ट मागच्या वर्षी डायरेक्ट आम्ही भेटले होते. काका तुम्ही या पालखीविषयी काय बोलतील? पालखी अत्यंत सुंदर आणि सुंदर नियोजन असते पालखीचं. 1 वर्षानंतर निघते पालखी, पण आस असते 1 वर्षाच्या अगोदरची की पालखी कधी पालखीचा दिवस कधी येतो आणि त्या पालखीमध्ये कधी समाविष्ट होतो आणि आनंदी असतो. एवढी मोठी मानाची पालखी आहे. 5,000 भाविक असतात आणि भाविक एक शिस्तबद्ध ही पालखी आहे. या पालखीला एक नाव आहे की शिस्तबद्ध आहे, की ती कुठे शिस्त मोडणार नाही. आणि एवढ्या मोठ्या येथे संकेत गायकवाड आहेत जे अध्यक्ष, आणि जे एवढं नियोजनबद्ध ही 21 माहिती पालखी चाललेली आहे. त्यांची खरोखरच हे मानावे तेवढे शब्द नाही, तेवढे चांगलं नियोजन करतात. आणि नियोजन इतकं सुंदर असतं की प्रत्येक पदयात्री वारीवाला पदयात्रीवाला की शेवटपर्यंत तो जेवला आहे की नाही, की पोचला की नाही याची पण ती दक्षता घेत आहेत. जय एकविरा. तर हा आपला भाऊ आपल्याच मंडळातला, म्हणजे आपण इथून आलेत पालघरमधून, इथूनच भाऊ या पालखीविषयी तुम्ही काय बोलतील? म्हणजे आज ही माझी पहिली वर्षाची पालखी आहे आणि पहिल्यांदाच मी चालत आलेलो आहे. आणि सर्वात मोठी मानाची पालखी ही कल्याणवरून तिसगाववरून निघत आहे. ही पहिल्यांदाच एवढी मोठी मी पब्लिक पहिल्यांदाच डोळ्याने अनुभवलेली आहे. आणि हे सर्व संकेतदारांमुळे साकार झालेलं आहे. आणि त्यांनी हे सगळं केलेलं आहे ते आपण बघितलेलं आहे आणि बघत आहोत की त्यांची सगळी अरेंजमेंट वगैरे व्यवस्थित आणि उत्तमरित्या आहे, की त्याबद्दल काही आक्षेप नाही, कुठेच कोणती खंत नाही. सगळी व्यवस्था, पाणी असो, जेवण असो, सगळी नाश्त्याची व्यवस्था त्यांनी उत्तमरित्या पार पाडलेली आहे आणि करत आहेत ते. जय एकविरा. तिथे आपण गेल्यावरही थांबले होते नाश्त्यासाठी. तिथेच आता आपल्या मंडळीची लोक आपली सर्व इथेच बसलेले आहेत. ही आपली मंडळ, तिथे आपला नाश्त्याचा स्टॉप आहे. किती सुंदर आहे नाश्त्याचा स्टॉप. तिथे आपली ही मंडळी बसली आहे सर्व. कोणाला पावली गो आई माझी, कोणाला पावली आई माझी कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली. कविरा कोणाला पावली गो, कविरा कोणाला पावली. एकविरा कोणाला पावली ग, एकविरा कोणाला पावली. पावली आगरी ये लोकांना, गोना कोली ये लोकांना. पावली आगरी ये लोकांना, गो कोली या लोकांना. पावली कोली या लोकांना, गोन मंगेला या लोकांना. पावली कोली या लोकांना, गो मंगेला या लोकांना. आई तुझा देऊल कोणी बांधिला गो, आई तुझा देऊल कोणी बांधिला. आई तुझा देऊळ कोणी बांधिला ग, आई तुझा देऊळ कोणी बांधिला. माऊली तुझा देऊल कोणी बांधिला गो, माऊली तुझा देऊल कोणी बांधिला.
दरवाजा येल काही आरतीची जायली उघड उघड दरवाजा येल काही आरतीची जायली उघड उघड दरवाजा येल काही आरतीची जायली आई तुझी मनाची गो पालुकी चंदनाची आई तुझी मनाची ग पालुकी चंदनाची भेटती बाबाची गो पालुकी चंदनाची भेटती भावाची ग पालुकी चंदनाची चिंता पडली होती बाबाला आणि सिताराला बोलविला त्याला चंदनाचा तोडीला मधला गाभा त्याचा तोडीला नक्की मया सुताराची न पालुकी चंदनाची आई तुझी मनाची ग पालुकी चंदनाची आई तुझी मनाची ग पालुकी चंदनाची माझी केलंबा केलंबा बाबू माऊली ग माझी केलंबा 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 माऊली माझी केलंबा 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 माऊली ग आई माझी केलंबा 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 माऊली आई माझी सत्वाची घरोशी ये गावानं बैसली आई माझी सत्वाची घरोशी ये गावानं बैसली आई माझी सत्वाची घरोशी ये गावानं बैसली दिसा सोन्याचा उगवला चैत्र पाकाचे महिन्याला दिसा सोन्याचा उगवला चैत्र पाकाचे महिन्याला उगवला चैत्र पाकाचे महिन्याला दिसा सोन्याचा उगवला चैत्र पाकाचे महिन्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला 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 तुझे चंदनी गो आता आम्ही ज्या स्पॉटसाठी थांबलेले म्हणजे नाश्त्यासाठी थांबले होते तिथून आता पालखी परत खंडाळाच्या घाटात जात आहे. आणि तुम्ही बघितले असेल आमचा ग्रुप म्हणजे पालघरचे आम्ही आहेत या मुंबईचे पण आहेत असं आमचा ग्रुप आहे. तो आम्ही एक मस्त भजन म्हणजे आमचे चांगले सिंगरसुद्धा आहेत आणि त्यांनी जे भजन गायलं अतिशय सुंदर असं भजन गायलं. असा आमचा एक ग्रुप आम्ही जसं बसलो 4 किंवा 5 गाणी घेतली आणि मन प्रसन्न झालं आई माऊलीची गाणी ऐकून. आणि आता पुढचा जो प्रवास आहे त्यासाठी माऊलीकडे तीच प्रार्थना की सुखरूप प्रवास जावो. आता 2 दिवस चांगले गेलेत, हा 3रा दिवस सुद्धा चांगलाच जावो अशी आई माऊलीची कृपा आमच्या पाठीशी आहे आणि जाणारच. ह्याच आशेने आम्ही आता पुढे चालत आहेत. नेक्स्ट स्टॉप जेवायला आपण भेटू. जिथे आता आपण चालत आहोत खंडाळा घाटामध्ये तिथूनचा व्ह्यू बघा खालचा काय वाटते. डोंगरी डोंगर आहे इथे सर्व मंडळी सर्व चालते. मगाशी आपला अक्षय बोलला होता सर्व आपले ग्रुप मेंबर पेरूचा स्वाद घेतील. तेच आता सर्वजण पेरूचा स्वाद घेत आहेत. आपली मंडळी पेरूचा स्वाद घेत आहे. सर्वजण अर्धे पेरू घेत आहेत. मीच एकटा छान असेल की पेरू घेतला असेल एक पूर्ण खाऊन घेतो आता मस्त. तर आम्ही आता आले होते रस्त्यात आम्हाला सापडले 200 रुपये. त्याचा आमचा पुरेपूर फायदा उचलत आहेत आम्ही. हे काय खायला ते पण बारके मुलांसारखी मॅगी खात आहोत. आणि याची प्राइस 50 रुपये आहे. हे आहे 50 रुपयाला मॅगी. आपण जसं गावात 5 रुपयावाली मॅगी खातो इकडे 50 रुपये. 0 वाढतो इकडे फक्त. असं पण काही प्रॉब्लेम नाही. आपले पैसे सापडले. प्रत्येक गोष्टीची ठिकाण चेंज झालं का वस्तूला भाव वाढतो. आपण आलो आहोत वाघदेवी देवी. इथे आपला दुपारचा स्टे असेल म्हणजे जेवण वगैरे इथे आपण करून घेतील. हा मंदिर आहे. हा मंदिरचा हा गेट आहे. आता इथून आपण जात आहोत मंदिराकडे. म्हणजे आपलं दुपारचं जेवण इथेच आहे. दुपारचे जेवण म्हणजे आपल्याला दुपारचं इथे म्हणजे आम्ही तिथून आलो आहोत. तिथून आपल्याला
पाण्याचा उंगवला चैता पाकाचे महिन्याला हे आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्या हे आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्या तुझे चंदनी गो पालखीला खांदा मानाचा गोलाविला आई पावते गो नवसाला या पालघरचे पोरा या पालघरचे पोरा हे आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला हे आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई माऊलीचा ते वाघजाई देवी मंदिराकडे जेवणासाठी. आता इथे साईडला एक आपला गार्डन आहे, तिथे आम्ही थोडा आराम करतील, इथून परत निघतील नंतर. घोडा खातोय आता इथून त्या साईडलाच टूमध्ये इथून त्या जेवून आम्ही निघालो होतो. आता ब्रिजच्या खाली आता मेन मजा येणार आहे. मध्येच आम्ही थांबले फालुदा खायला सर्व आमची मंडळी आता सर्व फालुदासाठी गर्दी झाली. आपली सर्व इथेच गेल्या वर्षी पण इथेच स्टॉल होता आपला हा फालुदा खाण्यासाठी. हा सर्व इथे त्या मंडळी आपली इथे थांबलेले फालुदा खायला खास. कोणाला चॉकलेट पाहिजे, कोणाला मँगो फ्लेवर पाहिजे. आता जीवाचा आमचा यश दादा जीव लगा जीवाचा जीव लगा जीवाचा आमचा यश दादा जीव लगा जीवाचा. भोळा भक्त आहे तो फक्त एक विराईचा, हे भोळा भक्त आहे फक्त शिर्डीचा साईचा. अरे जीव लगा जीवाचा आमचा यश दादा जीव लगा जीवाचा दादा जीव लगा जीवाचा. कधीपासून आम्ही फालुद्यासाठी वेट करत आहेत पण फालुदा येत नाही. हा आला. हा काका कधीपासून वेट करत येते. हे बघ ते आमचा माणूस बघ किती कधीपासून. भाऊ मला चालून दे काका चालून दे नाही कधीपासून नाही. भाऊ कधी आपला काय माहिती की नाही. थँक्यू भाऊ. भाऊ 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 एकच भेटलो आता जस्ट डबल नाही आमचा फालुदा वगैरे खाऊन परत आपला प्रवास सुरू करतायत. हे आपला इथून काही क्षण काही तास आपले आईच्या भेटीला कारला. काय बोलतो भाऊ. मला फालुदा अजिबात आवडला नाही. खाशीचा औषध जसं आपण डॉक्टरकडून खाशीचं औषध आणतो तसं लागला फालुदा. मला आवडला नाही पण उन्हात आणायचा थकलेला होता म्हणून पिला खाला. अरे भाऊ पण मी काय बोलत होता. आम्ही कारणाचा विषय बोलत होता. नाही ते आपण थांबले कशासाठी फालुदा पिण्यासाठी. एवढे आम्ही चांगले चालत होते. आम्हाला एक मस्त गती मिळाली होती आई माऊलीच्या कृपेने. ते फालुदा औषधासारखं पिला खाशीचा. 70 रुपये घेतले त्याने. 70 रुपये फुकट गेले. जाऊ दे चला आपण आपल्या प्रवासाला चालू. माझा
आईच्या माहेराला भावाची भेट घेतली काल भैरवाची. आता निघाले कारले डोंगरावर माऊलीला भेटायला. फक्त काही मिनिटं पाठ्याशी आम्ही येतो आता. आई माऊली सर्वांचं रक्षण कर. आई माऊलीचा उदो मंदिर दिसत आहे. आईचा मंदिर दिसतोय. आलो आई, आम्ही आलो आईशी पायथ्याशी आलो. आई माऊलीचा उद. आता आपण पोचलो आईच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. तर आता आपण संध्याकाळच्या आपल्या लोकेशनला आलेलो आहे. मी ते आता आपण जेवण करतील आणि आम्हाला इथे जागा नाहीये. जागा फुल झालंय. जागा भेटल्या पण लेट झालंय. रूमची व्यवस्था होणार आता आमची. आमचे मॅनेजमेंटचे जे मेंबर्स आहेत त्याने काय ठरवलं आहे की माझी आहे 2 रूम्स केलेले आहेत आपल्यासाठी. आता आपण तिथेच जात आहोत. माझी आहे. डिसिजन झाला ना मॅडम, आता आपण तिथेच जात आहोत. आता काही कळत नाही. आमचे बॅगे तर इथेच ठेवलेत. काय समजत नाही पण मॅनेजमेंट थोडा. आता जिथे पोहोचलो होतं म्हणजे आपल्या लोकेशनवर लोकेशन. आता आम्ही तिथे त्या लोकेशनवर थांबणार नाही. म्हणजे आम्ही केलंय रूम बुक 2. तिथे आम्ही सर्वजण जात आहोत. आपली मंडळी पुढे चालत आहे. पुढे पण आहेत, पाठी पण आहेत. 2 रूम बुक केले आहेत. हां मोदी मी बोलला. हां आता तुम्ही बोला. आता होल्डला आलेला आहे. तर 1 दिवसाचा स्टे आहे आपला. तर 2 रूम बुक केलेला आहे. सगळे जाऊन तिकडे आराम करतील, मजा करतील, मस्ती करतील, धिंगाणा घालतील. तर आता पोचले आपल्या रूमवर. थोडा आराम करतोय आता आम्ही. आमची रात्र. आज जो प्रवास होता आमचा 4 दिवसाचा तो आता इथे समाप्त होत आहे. आणि उद्या आता आम्ही आमच्या घरी. आई माऊलीची खूप आम्हाला आठवण येईल. आई माऊलीचा उदो. गुड नाईट.